द्वेषाचा चष्मा काढून टाकल्यावर जग प्रेमळ दिसायला लागते. फक्त दोन गोड शब्द जीवन आनंदी करतात, परंतु जिभेचे वजन खूप कमी असते. तिचा तोल सांभाळणे थोडक्याच लोकांना जमते. आपल्या ध्येयाजवळ जाण्याचा वेग मंद असला तरी चालेल, पण तो बंद होता कामा नये. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं अनुकरण करता तेव्हा तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकत नाही. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा निसर्ग कायम तुमच्या पाठीशी असतो. जगातील 3 आश्चर्य आपण जन्मभर ज्यांनी सोबत राहतो त्याचे स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही. हे पहिले आश्चर्य. जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाद्वारे आपण करतो ते मन आपल्या ताब्यात येत नाही. हे दुसरे आश्चर्य. क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो सोडायला कोणी तयार होत नाही. हे तिसरे आश्चर्य. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही. प्रत्येकाला काही ना काही मिळालं नाहीये, पण आयुष्य मिळालंय ना, मनसोक्त जगून घ्या. जे भेटलंय त्यात समाधानी राहा. आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे अस्तित्वात नसतात, तर काही उत्तरांचा जन्मच होत नाही. त्यामुळे आयुष्याच्या परीक्षेत कुणालाही पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत. आयुष्यात कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, पैसा आणि संपत्ती पाहून नाती कधीच नाही जोडायची. कारण शेवटपर्यंत साथ देणारी माणसं परिस्थितीने गरीबच असतात, पण मनाने मात्र श्रीमंत असतात. दुष्काळ पडल्याशिवाय पावसाचं, गरिबी आल्याशिवाय पैशाचं आणि माणूस गमावल्याशिवाय माणसाचं महत्त्व कळत नाही. हृदय एवढं मोठं असावं की समोरच्याला एक नाही तर 1000 वेळा माफ करता यावं आणि स्वतःच्या तत्वांशी इतकं एकनिष्ठ राहावं की मनातून उतरलेल्या व्यक्तीला परत कधीच मनात न बसवावं. झरे आणि डोळे यांना फक्त वाहने माहीत असते. फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा. येणारा प्रत्येक क्षण आपणास आनंदाचा आणि सुखाचा जाईल. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्काराच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. नात्यात तसाच संबंध असायला हवा जसे हात आणि डोळ्यांचा असतो. हाताला जखम झाली तर डोळ्यातून अश्रू निघतात आणि अश्रू निघाल्यावर हातच त्यांना पुसतात. जगात कोणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्यांच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं. कोणीतरी आयुष्यात खूप हाल सहन करतंय म्हणून लगेच त्याच्या कर्मावर शंका घेऊ नका. कधी कधी देवच आपल्या सच्च्या माणसांची परीक्षा घेतो, कारण त्यांच्यात दुःख पेलायची ताकद असते आणि जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा फक्त
फक्त देवच त्यांच्या मागे उभा असतो. आपण जेव्हा जेव्हा काही ना काही बोलू तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काही प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते पाहावं. असं प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील. कधी लोकरीचे सुंदर विणकाम पाठीमागून पहा, लक्षात येईल की जितकं ते बाहेरून देखणं दिसतं तितकेच त्या वस्त्राने स्वतःमध्ये अनेक टाके टोचून घेऊन प्रत्येक धागा जागच्या जागी कसा जपलाय. चांगल्या माणसांचं तरी वेगळं काय असतं हो. त्यांची प्रसिद्धी, वलय, कीर्ती सगळ्यांना दिसते, पण अंतरंगात त्यांनी सोसलेले वेदनेचे टाके कुणाला दिसतात. काही लोक नेहमी आनंदी असतात. त्यांच्या आयुष्यात सर्व काही बरोबर आहे म्हणून नाही, तर ते आनंदी आहेत कारण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. प्रामाणिकपणे कर्तव्याचे आचरण करणाऱ्या माणसाला कशाचीही भीती वाटत नाही. आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे. पुरावे देण्याची आणि मागण्याची वेळ आली की नातं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहतं. इतरांच्या सांगण्यावरून नाही, तर आपल्या अनुभवानुसार माणसाची पारख करा. चांगली माणसे दुरावणार नाहीत. काही ना काही गमावल्याचं दुःख सतत सोबत बाळगणाऱ्या व्यक्ती शारीरिक आणि मानसिक व्याधीत जगत असतात. विश्वासघात झाला ह्या गोष्टीचं वाईट वाटत नसतं, पण खोट्या व्यक्तीवर आपला खरा विश्वास वाया गेला ह्याच गोष्टीचं दुःख मनाला फार असतं. संसाराची कर्तव्य पार पाडून आयुष्याची जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा उरलेलं आयुष्य निवांत काढायचं असतं, पण काहींच्या वाट्याला इतका संघर्ष असतो की आयुष्याच्या शेवटपर्यंत तो संपत नाही.